दाखवा. असं दाखवा. ताई, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करता? आरती महावर माझं नाव आहे आणि एक घरकाम करते मी, जेवण बनवते, 2 घराचं काम करते. ताई, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचं स्कीम राबवली, तुम्ही या स्कीमचा कशा प्रकारे लाभ घेतला, या संदर्भातली काय माहिती सांगा? पहिला मोबाईलवर पण सगळे यायचं की आता हे फॉर्म निघतात आहे, सगळ्यांना पैसे भेटणार लाडकी बहीणचे. मोबाईलवर बघितलं, टी व्हीमध्ये न्यूज पण सांगत होते. मग प्रिंटआउट काढून आणलं माझ्या मुलगीने, मम्मी भर हे फॉर्म. मग आम्ही भरलं, तरी पण आम्हाला वाटत नव्हतं की भेटणार पैसे, असंच आहे. तरी मी बोलली जाऊ दे, भरून तर टाकूया, सगळेजण भरतात आपण पण भरायचं. मग मुलगीचं पण भरलं मी, माझं पण भरलं. पण आम्हाला जेव्हा आले पैसे ना, तेव्हा तर यकीनच नव्हतं की खरोखर आले पैसे. सारखे मेसेज, हां खरोखर आले बस, पण आले पैसे खरोखर. धन्यवाद आहे मुख्यमंत्रीचं, त्यांनी आम्हाला 3,000 आले आमच्या अकाउंटमध्ये पाठवले. आम्हाला तर भरोसाच नव्हता, यकीन पण नव्हतं आम्हाला की भेटणार आम्हाला पैसे. मुख्यमंत्री रक्षाबंधन पूर्वी तुम्हाला हां 14 तारखेला आले मला, 14 तारखेला भेटले पैसे आहे मोबाईलवर. मी बघितलं, मेसेज आला माझ्या अकाउंटमध्ये. आता ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी ही आपल्याला लाभ दिला आहे, जे पैसे दिले, तर त्याचा तुम्हाला कशा प्रकारे उपयोग होईल? कारण की अनेक समस्या असतात पैशांमुळे. खूप मदत झाली आहे, खूप मदत झाली आहे, भरपूर. आजकाल कोण असं मदत नाही करत. आम्हाला तर विश्वासच नव्हता की असे येणार पैसे. बरं, खूप मदत झाली आम्हाला. पण मी सांभाळून ठेवलं आता. कधी मुलं ही जी फी भरायची मुलाची, कधी एमर्जन्सीमध्ये लागेल मी तेव्हा काढेल. हां बाबा, ही जी फी भरायची आपल्याकडे हाय पैसे, तर चल भरून टाक तुझी फी, मुलगीची फी, त्याच्यामध्ये काम येईल, काय ना काय घरात लागेल. पण खूप धन्यवाद आहे त्यांचं. काही संदेश देणार का मुख्यमंत्र्यांना, किंवा असं बाकी महिलांना वगैरे, असं काही प्रेरणा चांगला असं? बस आहे की सगळ्यांना भेटू दे 3,000. आम्हाला बघून आमचे माझ्याबरोबर जे घरकाम करतात ना बायका, काय जणांना नाही भेटले. तर मला पण असं वाटतंय की हां, त्यांचं मन एकदम नाराज झालं. आरती तुला भेटले? मी बोलले हां आले, माझ्या अकाउंटमध्ये नाही आले. म्हणजे सगळ्यांना भेटू दे, सगळ्यांचे मन नाराज असं नाही. सगळ्या बहिणीला सगळ्यांना भेटू दे, त्यांना पण भेटू दे पैसे. थँक्यू. नमस्कार.